लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। डोक्यात दगडाने मारत एका चालकास लुटले, घटनेत मोबाईल व पैसे काढून घेतले। गंगाखेड शहरातील घटना। परभणीच्या गंगाखेड शहरातील बसस्थानक परिसरात उड्डाण पुलाखाली मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून येऊन डोक्यात दगड मारून एका चालकास लुटले। ही घटना दिनांक 22 रोजी घडली असून या प्रकरणी चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गंगाखेड शहरातील उड्डाणपूल परिसरामधून मोबाईलवर बोलत जात असलेल्या एकाने मागून येऊन डोक्यात दगड घालत हातातील मोबाईल आणि खिशातील नगदी 2500 रुपये पळवल्याची घटना घडली असून या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरले। बसस्थानकासमोर असलेल्या उड्डाण पुलाखाली हा प्रकार घडला आहे। या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेतील जखमी शिवाजी रोहिदास तिरवड याला गंगाखेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अगोदर देखील या ठिकाणी असेच प्रकार झाल्याची माहिती समोर येत आहे, परंतु पोलिसांची भीती नसल्याने वारंवार हा प्रकार होत असल्याचे नागरिकातून बोलले जाते। माझं प्रॉपर गाव नळद आहे आणि मी कामावरून घरी जात होतो। 9:30-10चा टाईम होता आणि घरी जात होतो। मला थोडा उशीर झाला कामावरून। तेवढ्यामध्ये मला घरचा फोन आला होता माझ्या फोनवर आणि फोनवर मी बोलायला चालू होतो, म्हणजे फोनवर बोलत होतो। बोलता बोलता मी एका जागी थोडं 5 मिनिटं बसलो त्या ब्रिजपाशी। गंगाखेडच्या ब्रिजपाशी खडी पडलेली आहे, त्या खडीपाशी बसलो फोनवर बोलत। आणि मला माहितीच नाही, मागूनच मारलं माझ्या डोक्यामध्ये मारलं आणि हातातला मोबाईल हिसकाटला पहिलं। मारल्यानंतर दोघं जण होते, म्हणजे एकानं हात धरले आणि खिशामध्ये हात घालून पैसे घेतले काढून माझे आणि मोबाईल हिसकाटला आणि तो थांबले नाही, पळायला सुरुवात केली। पळाले त्याला पळून गेले। मी पळता पाहिलं त्याला दोघं जण होते। काळगेला पोरगा होता आणि थोडा बारीक होता। दोघं जण पळाले आणि मी बघतो माझ्या डोक्याला मी हात लावला, चक्र आल्या मला। बघतो तर रक्ताची पणाळ लागली, रक्त निघाले आणि मग मी तर कोणीच माझ्या मदतीला नव्हतं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।